नमस्कार, प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवलेला आहे कोल्हापुरी पांढरा रस्सा। हा पांढरा रस्सा कोल्हापूरमध्ये प्रत्येक हॉटेलमध्ये भेटतो, तसाच सेम मी बनवलेला आहे। एकदम सोप्या पद्धतीत बनवून दाखवलेला आहे। चला तर मग पाहू हा पांढरा रस्सा कसा बनवला तो। इथे मी पांढरा रस्सा बनवण्यासाठी पाव किलो चिकन घेतलेला आहे। हे चिकन मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे। इथे मी एक मोठा टोप घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये मला पांढरा रस्सा बनवायचा आहे। तोच टोप घेतलेला आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं तेल टाकलं पहिले आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी इथे खडे मसाले घेतलेले आहे। इथे मी खड्या मसाल्यांमध्ये बदाम फूल घेतलेला आहे, तेजपत्ता घेतलेला आहे, लवंग दालचिनी घेतलेली आहे, मिरी घेतलेली आहे, मसाला वेलची आणि छोटी वेलची घेतलेली आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल गरम मसाले आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये घाला, काही जरी नसले तरी काही प्रॉब्लेम नाही। आता इथे सर्व खडे मसाले मी तेलामध्ये टाकलेले आहेत आणि वरून थोडेसे मी जिरे टाकलेले आहे। आता इथे हे सर्व मसाले तेलामध्ये परतल्यानंतर त्याच्यामध्ये मी जे स्वच्छ धुवून ठेवलेलं चिकन आहे ते चिकन फोडणी देणार आहे। इथे मी पाव किलो चिकन घेतलेलं आहे आणि इथे मी चिकनपासूनच पांढरा रस्सा बनवलेला आहे। तुम्ही जर मटनपासून बनवत असाल तर मटनपासून सुद्धा बनवा, सेमच प्रोसेस आहे। आता याच्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे। आता इथे पांढरा रस्सा बनवायचा आहे तर आपल्याला व्हाईटच हवा आहे, त्यामुळे फक्त मीठ घालायचं आहे, हळद घालायची नाही। हळद बिलकुल सुद्धा घालायची नाही या चिकनमध्ये, फक्त मीठ घालायचं आणि थोडंसं वाफेवरती शिजवून घ्यायचं। इकडे मी साईडला गरम पाणी करून ठेवलेलं आहे। आता ते वाफेवरती अगदी 2 मिनिटे मी चिकन शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर आता मी त्याच्यामध्ये जे गरम पाणी केलेलं आहे ते गरम पाणी घालते। इथे मी 2 ग्लास होईल एवढं गरम पाणी केलेलं आहे। आता ह्या गरम पाण्यामध्ये मी चिकन शिजवून घेते, म्हणजे छान याचा चिकनचा स्टॉक तयार होईल। आता मी हे झाकण लावून चिकन अगदी 10 ते 15 मिनिटे शिजवून घेते, म्हणजे छान शिजलं जाईल चिकन। आता इथे मला पांढऱ्या रस्स्यासाठी नारळाचं दूध लागणार आहे, त्यासाठी मी ते एक ओला नारळ घेतलेला आहे। इथे ओलाच नारळ घ्या, सुक्कं खोबरं घेऊ नका। आता इथे मी ओला नारळ छान असा हात फोडून चिरून घेतलेला आहे आणि मी आता मिक्सरला हा वाटून घेते। याच्यामध्ये पाणी घाला, पाणी घालूनच वाटा, म्हणजे कारण आपल्याला दूध काढायचं आहे। इथे ह्या नारळामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि वाटून घेतलेलं आहे। आता इथे मी एक कॉटनचा नॅपकिन घेतलेला आहे, तुम्ही कुठलाही कॉटनचा कपडा घ्या आणि हे वाटलेलं मिश्रण आहे हे कॉटनच्या कपड्यामध्ये घालून असं हे पिळून घ्या, म्हणजे ह्या वाटलेल्या खोबऱ्यापासून पांढऱ्या रस्स्यासाठी आपल्याला दूध भेटेल। आता इथे हे मी असं पिळून घेतलेलं आहे आणि भरपूर असं दूध निघालेलं आहे। तर इथे मी हे जे खोबरं घेतलेलं आहे हे मी 2 वेळेस अशी प्रोसेस करून घेतलेली आहे। आता एकदा जर तुम्ही वाटून हे पिळून घेतल्यानंतर परत मिक्सरमध्ये घाला, परत त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घाला आणि परत वाटून हे असं पिळून घ्या। हे असं 2 वेळा ही प्रोसेस करा, म्हणजे या नारळातून तुम्हाला भरपूर असं दूध निघेल। आता इथे मी एक वाटण पण बनवणार आहे, त्यासाठी मी ते सफेद तीळ 1 चमचा घेतलेले आहे। इथे हे सफेद तीळ मी थोडेसे असे गरम करून घेते, जास्त सुद्धा लालसर होईपर्यंत भाजू नका, कारण आपल्याला पांढरा रस्सा बनवायचा आहे। त्यानंतर इथे मी मगज घेतलेले आहे 2 चमचे, अद्रक घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत आणि थोडेसे बदाम घेतलेले आहेत। आता इथे हे सर्व मी बारीक असं वाटून घेते, याची एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची। इथे हे छान असं वाटून झालेलं आहे। आता मी एक छोटा टोप घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप घातलेलं आहे। इथे तूप थोडंसं गरम झाल्यानंतर जे बनवलेलं वाटण आहे ते वाटण मी ह्या तुपामध्ये घालणार आहे, म्हणजे ह्याला मी एक तडका म्हणू शकता किंवा फोडणी म्हणू शकता। ह्या वाटणाची मी एक फोडणी बनवणार आहे। आता इथे हे बनवलेलं वाटण आहे हे मी तुपामध्ये थोडा वेळ परतून घेते, कारण मी फक्त तीळ भाजून घेतलेलं आहे। इथे अद्रक लसूण मी कच्चंच टाकलं होतं, त्यामुळे मी तुपामध्ये हे थोडंसं परतून घेते, म्हणजे याचा स्वाद छान येईल। जास्त सुद्धा एक परतायचं नाही, नाहीतर ते वाटण थोडंसं लालसर होईल, कारण आपल्याला पांढरा रस्सा बनवायचा आहे, त्यामुळे हे कसं व्हाईटच पाहिजे वाटणसुद्धा। आता हे सर्व परतून झालेलं वाटण मी ह्या जे शिजवलेला चिकनचा स्टॉक आहे त्या स्टॉकमध्ये घातलेला आहे आणि तुम्हाला जर अजून वाढवायचं असेल तर थोडंसं त्याच्यामध्ये पाणी घालून अजून वाढवू शकता, पण पाणी गरमच घाला। आता इथं हे खोबऱ्याचं मी काढलेलं दूध आहे, इथे जवळजवळ 1 ते 1.5 ग्लास दूध निघालेलं आहे। आता छान रस्सा वगैरे शिजल्यानंतर, चिकन शिजल्यानंतर तुम्हाला जेवढा पांढरा रस्सा हवा आहे तेवढा चिकनचा स्टॉक तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही इथे दूध जे काढलेलं आहे ते दूध घाला, वरून थोडीशी कोथिंबीर घाला
आणि आता दूध घातल्यानंतर इथे पांढरा रस्सा हा मंद आचेवरती थोडा शिजू द्यायचा, म्हणजे बिना उकळी येईपर्यंत शिजू द्यायचा. थोडासा वाफ आल्यानंतर आपल्याला समजतं की हा शिजलेला आहे. जास्त जर तुम्ही उकळला तर तो फुटला जातो. मग कशी वाटली तुम्हाला पांढऱ्या रस्स्याची रेसिपी? तुम्ही सुद्धा नक्की बनवा. एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेला आहे. चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.